Dear students, myself is Anil Udasi, Head of Department Mechanical Engineering, Government Polytechnic, Amravati. Today we are going to start unit number 3, Flow Through Pipes. Course name is Fluid Mechanics and Machinery. So we start from definition of frictional resistance or what is frictional resistance. When a fluid is flowing through the pipe, there is relative motion between the layers of the flowing fluid and the inner surfaces of the pipe, which causes resistance to fluid flow. ज्यावेळेस एखादं फ्लुईड वाहत असतं पाईपमधून त्यावेळेस रिलेटिव्ह मोशन्स होतात लेयर्समध्ये फ्लोईंग फ्लुईडच्या, त्याच्यामुळे रेजिस्टन्स होतो. आणि दुसरं एक कारण आहे रेजिस्टन्स कुठून होतो तयार, इनर सर्फेसेस ऑफ द पाईप विच कॉजेस रेजिस्टन्स टू फ्लुईड फ्लो. तर हे दोन प्रकारचे रेजिस्टन्स आहे. दिस रेजिस्टन्स इज कॉल्ड एज फ्रिक्शनल रेजिस्टन्स ड्यू टू विच द प्रेशर ऑफ फ्लोईंग फ्लुईड गोज ऑन रिड्युसिंग. आता हे फ्रिक्शनल रेजिस्टन्समुळे काय होतं, फ्लोईंग फ्लुईडचं प्रेशर काय होतं, कमी कमी होत जातं. कारण रेजिस्टन्स विरोध केला जातात त्या फ्लोला. फ्लोईंग फ्लुईड जो आहे त्याचा फ्लो जो सुरू आहे त्याला विरोध केला जातो आणि त्याच्यामुळे प्रेशर काय होतं, फ्लोईंग फ्लुईडचा गोज ऑन रिड्युसिंग. लॉज पुढे जाऊया. लॉज ऑफ फ्लुईड फ्रिक्शन फॉर लॅमिनार फ्लो. तर इथे लॅमिनार फ्लोसाठी लॉज दिलेले, त्याच्यानंतर लॉज ऑफ फ्लुईड फ्रिक्शन फॉर टर्ब्युलंट फ्लो. तर याच्यातसुद्धा पुन्हा 6 लॉज दिलेले टर्ब्युलंट फ्लोसाठी. लॉज ऑफ फ्लुईड फ्रिक्शन फॉर टर्ब्युलंट फ्लो. तर 6 लॉज दिलेले याच्यामध्ये. पुढे जाऊया. आता ही डार्सी वेस्बॅक इक्वेशन आहे, फार महत्त्वाची इक्वेशन आहे डार्सी वेस्बॅक इक्वेशन. तर याच्यात फॉर्म्युला दिलेला आहे, फिगरसुद्धा दिलेली आहे आणि HFचा फॉर्म्युला दिलेला आहे 4FL_V² डिवायडेड बाय 2GD, वेअर HF इज इक्वल टू लॉस ऑफ हेड ड्यू टू फ्रिक्शन. नंतर व्हॅल्यूज ऑफ एफसुद्धा दिलेले आहे. रेनॉल्ड नंबर 4000पेक्षा जास्त असेल तर एफ इज इक्वल टू 0.079 डिवायडेड बाय RE⁴ आणि रेनॉल्ड नंबर RE लेस दॅन ऑर इक्वल टू 2000 असेल तर एफ असेल 16 डिवायडेड बाय RE. रेनॉल्ड्स नंबर RE इज इक्वल टू VD डिवायडेड बाय नू. रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला काय, RE इज इक्वल टू VD डिवायडेड बाय नू इज इक्वल टू ρVD डिवायडेड बाय म्यू. तर हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. नंतर चेजिस इक्वेशन पुढे जाऊन या. ही इक्वेशनसुद्धा फार महत्त्वाची आहे. चेजिस इक्वेशन फॉर लॉस ऑफ हेड ड्यू टू फ्रिक्शन इन पाईप इज गिवन बाय I इज इक्वल टू HF/L. मग पुढे अजून एक फॉर्म्युला मिळतो आपल्याला V इज इक्वल टू C√MI, वेअर C इज इक्वल टू, सीला काय म्हणतात, चेजिस कॉन्स्टंट. I, M यांचे सुद्धा डेफिनेशन्स दिलेले. I म्हणजे काय आहे, M म्हणजे काय आहे. तर हा महत्त्वाचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला, V इज इक्वल टू C√MI. दिस इज कॉल्ड एज चेजिस इक्वेशन. पुढे हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, वाचलं की तुम्हाला लवकर समजून जाईल. तर डार्सी वेस्बॅक इक्वेशन आणि चेजिस इक्वेशन दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन्स. रेनॉल्ड नंबरची पण तुम्हाला माहिती दिलेली आहे इथे. आता हे न्यूमेरिकल आहे एक. डार्सी वेस्बॅकचा फॉर्म्युला यूज करून आणि नंतर चेजिस फॉर्म्युला यूज करून हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन काढायचं आहे पाईपमधून. हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन इन अ पाईप. तर पहिल्यांदा डार्सीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ते उत्तर दिलेलं आहे 7.828 करून पहा. 7.828 मीटर
डार्सी फॉर्म्युला यूज केला इथे, डार्सी वेसबॅक, आणि नंतर चेझीज इक्वेशन केलेली आहे. याचासुद्धा वापर करून याचं उत्तर आलेलं आहे एच एफ इज इक्वल टू 1.665 मीटर. वेअर एच एफ काय आहे इथे चेझीज फॉर्म्युलामध्ये, लॉस ऑफ हेड ड्यू टू फ्रिक्शन. तर दोन्ही उत्तरं दिलेले एच एफचे, डार्सी फॉर्म्युल्याने दिले आणि चेझीज फॉर्म्युल्याने दिले. पुढे जाऊया. अजून एक न्यूमेरिकल दिलेलं आहे इथे. तर याच्यातसुद्धा डार्सी फॉर्म्युला आणि चेझीज फॉर्म्युला याचे उत्तरं दिलेले. डार्सीज फॉर्म्युलासुद्धा यूज केलं आहे आणि चेझीज फॉर्म्युलासुद्धा इथे यूज केलेलं आहे. एच एफ काढलेलं आहे दोन्ही याच्यात. आणि एच एफ म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय एच एफ, लॉस ऑफ हेड ड्यू टू फ्रिक्शन. ते करून पहा न्यूमेरिकल, लवकर लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट पुढे जाऊया आता. व्हॉट आर द व्हेरियस मायनर लॉसेस इन पाईप. मायनर लॉसेस असतात पाईपमध्ये आणि ते कोणकोणते प्रकार आहे त्यांचे. सगळ्यात पहिला प्रकार आहे लॉस ऑफ हेड ड्यू टू सडन एनलार्जमेंट. पाईपमध्ये काय होतं, एकदम फ्लुइड फ्लो होताना सडन एनलार्जमेंट होतं, फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. डायरेक्शन दाखवलेली आहे फ्लुइड फ्लोची, फ्लुइड इज फ्लोईंग इन विच डायरेक्शन, सो डायरेक्शन इज शोन, आणि देअर इज अ सडन एनलार्जमेंट इन द पाईप. तर फिगरमध्ये दाखवलेलं आहे. हा पहिला प्रकार आहे लॉस ऑफ हेड ड्यू टू सडन एनलार्जमेंट. तर हा फॉर्म्युला मिळालेला आहे आपल्याला. एच एनलार्जमेंट इज इक्वल टू V1 मायनस V2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2G मीटर ऑफ फ्लोईंग फ्लुइड. तर हा महत्त्वाचा फॉर्म्युला मिळालेला आपल्याला. एच एनलार्जमेंट ENLAR म्हणजे एनलार्जमेंट. तर हा फॉर्म्युला मिळालेला आहे. नंतर पुढे जाऊया. नंबर 2 लॉस ऑफ हेड ड्यू टू सडन कॉन्ट्रॅक्शन. आता फ्लुइड फ्लो होताना त्याची डायरेक्शन दाखवलेली आहे फ्लुइड फ्लोची, आणि इथे सडन कॉन्ट्रॅक्शन पाईपमध्ये होत आहे. मग याचा एच कॉन्ट्रॅक्शन इज इक्वल टू V2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2G ब्रॅकेटमध्ये 1/cc मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, वेअर CC इज इक्वल टू कोफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ते फॉर्म्युले दिलेले. CONT म्हणजे कॉन्ट्रॅक्शन दाखवलेलं आहे. HCONT लिहिलं आहे ना, तर CONT मीन्स व्हॉट डू मीन बाय CONT, कॉन्ट्रॅक्शन. ते फॉर्म्युले दिलेले आहेत इथे. पुढे जाऊया. नंबर 3 लॉस ऑफ हेड ॲट द एंट्रान्स, किंवा ज्याला इनलेटसुद्धा म्हणतो आपण, एंट्रान्स ऑर इनलेट ऑफ ए पाईप. फिगर दाखवलेली आहे. फॉर्म्युला मिळालेला आपल्याला HI इज इक्वल टू 0.5 V स्क्वेअर डिवायडेड बाय 2G मीटर ऑफ फ्लोईंग फ्लुइड, वेअर V इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड इन पाईप. HI म्हणजे काय, I इंडिकेट्स इनलेट, लॉस ऑफ हेड ॲट द इनलेट. HI इज इक्वल टू 0.5 V स्क्वेअर डिवायडेड बाय 2G वेअर V इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड इन पाईप. पुढे जाऊया. नंबर 4 लॉस ऑफ हेड ॲट द एक्झिट. एक्झिटला आउटलेटसुद्धा म्हणतात. ॲट द एक्झिट किंवा आउटलेट ऑफ पाईप. HO इज इक्वल टू V स्क्वेअर डिवायडेड बाय 2G. O means outlet. Loss of head at outlet of the pipe. HO is equal to V square divided by 2G, where V is equal to velocity of liquid at outlet of pipe. पुढे जाऊया. नंबर 5 लॉस ऑफ हेड ड्यू टू एन ऑब्स्ट्रक्शन इन पाईप. ऑब्स्ट्रक्शन म्हणजे मराठीत ज्याला आपण काय सांगतो, अडथळा, आहे की नाही. तर फिगरमध्ये ऑब्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे, पाईपमध्ये अडथळा आलेला आहे, तर ते ऑब्स्ट्रक्शन फिगरमध्ये दाखवलेलं आहे. आणि मग फॉर्म्युला मिळतोय आपल्याला हेड लॉस ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन इज इक्वल टू V स्क्वेअर डिवायडेड बाय 2G ब्रॅकेटमध्ये A डिवायडेड बाय CC मल्टिप्लाइड बाय कॅपिटल A मायनस स्मॉल a मायनस 1 आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग कॅपिटल A काय आहे, स्मॉल a काय आहे, V काय आहे, CC काय आहे, हे सगळं फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं आहे. फिगरकडे लक्ष द्या आणि तो फॉर्म्युला पाहून घ्या. पुढे जाऊया. नंबर 6 लॉस ऑफ हेड ड्यू टू बेंड इन पाईप. पाईपमध्ये बेंड आहे, ज्याला एल्बोसुद्धा म्हणतात किंवा बेंड म्हणतात. ते एज बेंड फॉर्म्युला मिळतो KV स्क्वेअर डिवायडेड बाय 2G. HB म्हणजे काय, B मीन्स बेंड.
आणि एच बी मीन्स लॉस ऑफ हेड ड्यू टू बेंड इन पाईप. के व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2G. नंबर 7 पुढे जाऊया. लॉस ऑफ हेड इन व्हेरियस पाईप फिटिंग्स. हे पाईपमध्ये वॉल लावलेले असतात, कपलिंग्स लावलेले असतात, त्याच्यामुळे लॉस ऑफ हेड होतो. व्हेरियस पाईप फिटिंग्स असतात ना, त्याच्यात वॉल लावलेले असतात, कपलिंग्स लावलेले असतात, त्याच्यामुळे लॉस ऑफ हेड होतो व्हेरियस पाईप फिटिंग्समध्ये. हा फॉर्म्युला मिळतो आहे आपल्याला HPF इज इक्वल टू के व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2G. PFचा अर्थ काय घ्यायचा? P मीन्स पाईप, F म्हणजे फिटिंग्स. HPF इज इक्वल टू के व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2G, वेअर K इज इक्वल टू कोफिशियंट ऑफ पाईप फिटिंग. तर हे सगळे महत्त्वाचे केसेस पाहिले आपण. लॉस ऑफ हेड कसा होतो, व्हेरियस मायनर लॉसेस इन पाईपमध्ये 7 केसेस पाहिले आपण आणि त्यांचे फॉर्म्युले सुद्धा काढले आपण. पुढे जाऊया. अजून एक न्यूमेरिकल घेऊ. जेवढे न्यूमेरिकल सोडवू आपण तेवढा आपला आत्मविश्वास वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल. जास्तीत जास्त न्यूमेरिकल सोडवायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जे मटेरियल मिळेल त्याचा वापर करा, शेअर करा मटेरियल एकमेकांमध्ये आणि जास्तीत जास्त न्यूमेरिकल सोडवायचा प्रयत्न करा. हे एक अजून न्यूमेरिकल आहे. फाइंड द लॉस ऑफ हेड व्हेन ए पाईप ऑफ डायमीटर 200 mm इज सडनली एनलार्ज टू ए डायमीटर ऑफ 400 mm. द रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर थ्रू द पाईप इज 250 liters per second. ते सोल्युशन काढलेले आहे आपण आणि उत्तर आलेले आहे 1.816 मीटर ऑफ वॉटर. लॉस ऑफ हेड ड्यू टू एनलार्जमेंट HE. लॉस ऑफ हेड ड्यू टू एनलार्जमेंट HE. E मीन्स काय, अर्थ काय काढायचा आहे? HE म्हणजे काय? एनलार्जमेंट. तर लॉस ऑफ हेड ड्यू टू एनलार्जमेंट याचं उत्तर आलं आहे 1.816 मीटर ऑफ वॉटर. हाही न्यूमेरिकल सोडवा. पुढे जाऊया. अजून एक न्यूमेरिकल घेऊया. याच्यात लॉस ऑफ हेड ड्यू ऑफ ऑब्स्ट्रक्शन इन द पाईप विचारलेलं आहे. लॉस ऑफ हेड ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन इन द पाईप म्हणजे केस नंबर 5. आता जी केस नंबर 5 पाहिली ना आपण, लॉस ऑफ हेड ड्यू टू अन ऑब्स्ट्रक्शन इन पाईप, तर ते त्याचं उदाहरण आहे. न्यूमेरिकल काय आहे त्याच्यातलं आहे. ऑब्स्ट्रक्शन आलेलं आहे पाईपमध्ये, ते फॉर्म्युला वगैरे यूज केलेलं आहे आणि ॲन्सर आलेलं आहे हेड लॉस ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन इज गिव्हन बाय फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला यूज केलेला आहे आपण व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2G ब्रॅकेटमध्ये A डिवायडेड बाय CC ब्रॅकेटमध्ये डिनॉमिनेटरमध्ये A मायनस स्मॉल a मायनस 1.0 आणि या संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. ॲन्सर येते 3.311 मीटर. किती उत्तर आलं आहे? हेड लॉस ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन 3.311 मीटर. पुढे जाऊया. अजून एक न्यूमेरिकल घेतलं आहे, कॉन्ट्रॅक्शनचं घेतलेलं आहे इथे. ए 150 mm डायमीटर पाईप रिड्युसेस इन डायमीटर अब्रप्टली टू 100 mm डायमीटर. एकदम 150 mmचं रिडक्शन कुठे झालं? अब्रप्टली झालं आहे, एकदम झालं आहे 100 mm डायमीटरमध्ये. इफ द पाईप कॅरीज वॉटर ॲट 30 liters per second, कॅल्क्युलेट द हेड लॉस ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. टेक CC इज इक्वल टू 0.6. तर हेड लॉस ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन, कॅल्क्युलेट द हेड लॉस विचारलेलं आहे. तर हे उत्तर आलेलं आहे हेड लॉस ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन SC इज इक्वल टू 0.37 मीटर. उत्तर काय आलेलं आहे? SC हेड लॉस ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन इज इक्वल टू 0.37 मीटर. पुढे जाऊया. हायड्रॉलिक ग्रॅडियंट लाईन अँड टोटल एनर्जी लाईन. हायड्रॉलिक ग्रॅडियंट लाईनला HGL शॉर्टमध्ये म्हणतात आणि टोटल एनर्जी लाईनला TEL असं शॉर्टमध्ये म्हणतात. तर हायड्रॉलिक ग्रॅडियंट लाईन आणि टोटल एनर्जी लाईनच्या डेफिनेशन्स दिलेले आहे इथे, फिगरसुद्धा दिलेली आहे आणि हायड्रॉलिक ग्रॅडियंट लाईनचा फॉर्म्युला दिलेला आहे Z प्लस P डिवायडेड बाय ρg आणि टोटल एनर्जी लाईनचा फॉर्म्युला दिलेला आहे Z प्लस P डिवायडेड बाय ρg प्लस V स्क्वेअर डिवायडेड बाय 2G. ते HGLचे फॉर्म्युला दिलेला आहे हायड्रॉलिक ग्रॅडियंट लाईनचा
आणि टोटल एनर्जी लाईन TELचा सुद्धा फॉर्म्युला इथे दिलेला आहे आणि फिगरही दिलेली आहे. फिगरमध्ये टोटल एनर्जी लाईन दाखवलेली आहे आणि फिगरमध्ये हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईनसुद्धा दाखवलेली आहे. रिझर्वायर A आणि B दोन्ही रिझर्वायरसुद्धा दाखवलेले आहे. पुढे जाऊया. हायड्रॉलिक पॉवर ट्रान्समिशन थ्रू पाईप्स. तर पॉवरची डेफिनेशन दिलेली आहे. पॉवर इज द रेट ऑफ डुईंग वर्क. पुढे जाऊया. फिगर दाखवलेली आहे. पॉवर ट्रान्समिटेड वगैरेचे फॉर्म्युले दिलेले इथे. फॉर्म्युला मिळालेला आहे P इज इक्वल टू ρg डिवायडेड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 4 d स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय V. ब्रॅकेटमध्ये H मायनस 4FL V स्क्वेअर डिवायडेड बाय 2G आणि हे किलोवॅट्समध्ये उत्तर आलं आहे. ठीक आहे. दोन्ही याच्यात उत्तरं दिलेले आहे. पीचे वॅट्समध्ये दिलं आहे पहिला फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युल्याद्वारे किलोवॅट्समध्ये दिलेलं आहे. 1000ने डिवाइड केलेलं आहे इकडे, त्याच्यामुळे उत्तर ॲन्सर कशामध्ये मिळते? किलोवॅट्समध्ये. नंतर इफिशियन्सी ऑफ पॉवर ट्रान्समिशन हा फॉर्म्युला दिलेला आहे H मायनस HF डिवायडेड बाय H आणि मग पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू H मायनस HF डिवायडेड बाय H मल्टिप्लाइड बाय 100. तर हे इफिशियन्सी ऑफ पॉवर ट्रान्समिशनचे फॉर्म्युले दिलेले आहे. नंतर कंडिशन फॉर मॅक्झिमम ट्रान्समिशन ऑफ पॉवर. कंडिशन फॉर मॅक्झिमम ट्रान्समिशन ऑफ पॉवर H इज इक्वल टू 3HF और HF इज इक्वल टू H/3. तर ही फार महत्त्वाची कंडिशन आहे. मॅक्झिमम ट्रान्समिशन ऑफ पॉवर करायचं असेल तर H इज इक्वल टू 3HF और HF इज इक्वल टू H/3. नंतर अजून एक फॉर्म्युला दिलेला आहे मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन ऑफ पॉवर. इफिशियन्सी मॅक्झिमम इज इक्वल टू H मायनस H/3 डिवायडेड बाय H इज इक्वल टू 1 मायनस 1/3 इज इक्वल टू 2/3 और 67.7%. 67.7%. पुढे जाऊया. एक न्यूमेरिकल घेतलेलं आहे. फाइंड द मॅक्झिमम पॉवर अवेलेबल ॲट द आउटलेट ऑफ द पाईप. याच्यात विचारलेलं आहे. फाइंड द मॅक्झिमम पॉवर अवेलेबल ॲट द आउटलेट ऑफ द पाईप. टेक F इज इक्वल टू 0.005. ॲन्सर आलेलं आहे 669.70. ॲन्सर आलेलं आहे 669.70 किलोवॅट्स. 669.70 किलोवॅट्स. करून पहा. हे किलोवॅट्समध्ये विचारलेलं आहे म्हणून ते 1000ने डिवाइड केलेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये, लक्षात टाका. आणि ॲन्सर आलेलं आहे 669.70 किलोवॅट्स. आणि हा वॉटर हॅमर फेनॉमेनॉन इन पाईप्स. तर याच्यामध्ये वॉटर हॅमर फेनॉमेनॉन काय असतो हे फिगरमध्ये माहिती दिलेली आहे. कॉजेससुद्धा दिलेले आहे. वॉटर हॅमर फेनॉमेनॉन कशामुळे होतो त्याची कारणंसुद्धा नमूद केलेली आहे इथे. आणि त्याच्यानंतर तर इथे आपला हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. कॉजेस नमूद केलेली आहे आपण. तर इथे हा आपला टॉपिक संपलेला आहे वॉटर हॅमर फेनॉमेनॉन इन पाईप्स. तर याच्यात फक्त एक पेज राहिलेलं आहे, एक पान. ते मी तुम्हाला
व्हॉट्सअपवरती पाठवून देईल. ओके, फक्त एकच पान राहिलेलं आहे वॉटर हॅमर फेनॉमेनॉनबद्दल. इफेक्ट्स ऑफ वॉटर हॅमर पहिला मुद्दा राहिला आहे. रेमेडी टू अवॉइड वॉटर हॅमर दुसरा मुद्दा राहिलेला आहे. आणि द राईस इन प्रेशर ड्यू टू वॉटर हॅमर डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग. फक्त 3 मुद्दे राहिलेले आहे. तर ते एकच पान राहिलेलं आहे. तर ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देईल किंवा PDF पाठवून देईल. ते एक पान, फक्त एकच पान राहिलेलं आहे. 3 मुद्दे राहिले आहेत. एवढं सफिशियंट आहे तुम्हाला सध्या वॉटर हॅमर फेनॉमेनॉन इन पाईप्सबद्दल. तो ओके, अभ्यास करा चांगला. न्यूमेरिकल्स वेगवेगळ्या टाईपचे सोडवा. थँक्यू व्हेरी मच. आणि मी PDF मध्ये तुम्हाला एक वॉटर हॅमरबद्दल अजून थोडीशी माहिती देईल. ओके, थँक्यू.